टॉस जिंकून केशव हेडगेवार संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि संकेत रानडे आता पहिला बॉल खेळतील। आणि निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे। निश्चितच गोलंदाजी संघाचं मनोधैर्य काहीस उंचावलेलं दिसतंय संकेत यांना निर्धाव चेंडू टाकून। दुसरा चेंडू संकेत यांना आणि परत एकदा त्यांच्या आकर्षक शैलीत टोलवलेला चेंडू आणि हा षटकार संकेत रानडे यांचा आजच्या दिवसातला एक जबरदस्त नावाजलेले खेळाडू उंच पुरा फलंदाज परत एकदा गिरीधर माइंडकर संकेत रानडे यांना वारा खूप सुटलाय त्यामुळे थांबलेत। तिसरा चेंडू संकेत रानडे यांना अतिशय सुंदर टोलवलेला चेंडू आणि हा चौकार संकेत रानडे यांनी बिनबाद 10 अतिशय सुंदर अशी सुरुवात आणि परत एकदा टोलला चेंडू क्षेत्ररक्षक आणि काही वाचू शकलेला नाही धावा छोटीशी चूक त्यांना चौकार मिळालेला संकेत रानडे आणि 20 धावा झालेल्या आहेत। आणि परत एकदा हा खणखणीत असा षटकार मारलेला आहे संकेत रानडे हॅलो हॅलो डोंबिवली राजेश जोशी दहिवली अनिल कुलकर्णी माजी नगरसेवक पनवेल नगरपालिका आणि मकरंद सोहनी ठाण्याहून या सगळ्यांचे आज इथे आभार मानतो। त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या टूर्नामेंट साठी वेळ दिला आणि स्वतः इथे हजर राहिले आहे सामने पाहण्यासाठी। समितीच्या वतीने आम्ही सगळ्यांचे आभार मानतो। पुढचा गोलंदाज दयानंद आणि आता फलंदाजीसाठी आलेला आहे अमित दीक्षित।
एक नावाजलेला खेळाडू संकेत रानडे यांनी जबरदस्त आक्रमक शैलीत पहिल्या षटकात 26 धावा कुटलेल्या आहेत। षटकार आणि चौकार यांची आतषबाजी ते करतात आहे। दुसरं षटक चालू झालेलं आहे। 27 धावसंख्या झालेली आहे, बिनबाद 27। परत एकदा संकेत रानडे आणि हा परत एकदा टोलला चेंडू, षटकार। चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेला आहे। परत एकदा संकेत यांच्या उत्कृष्ट once again one man show from Sanket Ranade here. परत एकदा सुंदरसा टोला चेंडू, क्षेत्ररक्षक धावतोय, पहिली धाव घेतली आणि चांगला असं क्षेत्ररक्षण एका धावेवरच समाधान मानायला लागलंय संकेत यांना। धावसंख्या झाली आहे 34। अमित दीक्षित यांनी अतिशय चांगल्या प्रकारे टोलला चेंडू, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि हा चौकार मारलेला आहे अमित दीक्षित। पुढील होणारा सामना वासुदेव बळवंत फडके विरुद्ध सेनापती बापट। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी त्वरित समालोचन पुढचा चेंडू अमित दीक्षित यांना आणि हा अवांतर 4 धावा। फडके आणि सेनापती बापट या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कौलासाठी यायचंय। 43 धावा। परत एकदा अमित दीक्षित एक धाव काढलेली आपल्या संघासाठी। धाव संख्या होती 44, बिनबाद 44 आणि आता परत एकदा संकेत रानडे। The confident young man who can hit only 6 and 4. आणि परत एकदा हा मैदानाबाहेर टोललेला षटकार संकेत रानडे। पन्नास धावसंख्या झालेली आहे। 2 षटकांच्या खेळानंतर 50 धावसंख्या, बिनबाद 50। अतिशय सुंदर अशी फलंदाजी परत एकदा संकेत रानडे, एक जबरदस्त आक्रमक असा खेळाडू। आणि पुढच्या सामन्याचा टॉस लवकरच होतोय।
पुढचं षटक घेऊन येतोय एक नावाजलेला खेळाडू रवींद्र दांडेकर. रवींद्र आपलं पुढचं षटक घेऊन येतोय. अमित दीक्षित आता खेळतील. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. आणि जोरदार असं अपील केलं होतं आणि एक चांगला असा प्रयत्न होता रवी यांच्याकडून, परंतु संकेत वन ऑफ द अलर्ट आत्ताच झालेल्या नाणेफेकीच्या कौलात वासुदेव बळवंत फडके या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमित यांच्याकडून परत एकदा उत्तुंग मारलेला फटका, पहिली धाव घेतली आणि दुसरी धाव पण घेतात, पण चेंडू मात्र सीमापार झालेला आहे. पुढचा चेंडू आणि सुंदर असा टोललेला चेंडू आणि हा षटकार अमित यांच्या निर्धाव असा टाकलेला चेंडू. काहीसा आत्मविश्वास हा वाढलेला आहे रवी यांचा. अमित दीक्षित आणि संकेत रानडे बिनबाद 60 अशी धावसंख्या. आणि हा आक्रमक असा फटका, साईड झालेला चेंडू आणि खणखणीत असा षटकार. आणि परत एकदा सुंदर असा टोललेला फटका, षटकार अमित दीक्षित यांच्याकडून. पुढचा चेंडू आणि परत एकदा टोललेला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय, पण यावेळेला मात्र अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. अमित दीक्षित बाद झालेला आहे. परत एकदा त्यांनी आपल्या फलंदाजीची चमक दाखवली आणि परत आता संकेत रानडे यांनी सर्व भार आपल्या खांद्यावर घेताना ते दिसतायत. तिसरं षटक इकडे संपलेलं आहे आणि धावसंख्या होते 72. 3 षटकांच्या खेळानंतर एक आक्रमक अशी सुरुवात या संघाकडून.
परत एकदा आपल्याला षटकार आणि चौकार यांचा पाऊस बघायला मिळाला या कडक उन्हात. चौथा षटक घेऊन येतोय निनाद सहस्रबुद्धे आणि फलंदाज आहे कौस्तुभ. साऊथ आफ्रिकेच्या डेल स्टेनची आठवण करून देणारे कौस्तुभ. आणि सुंदर असा टोललेला चेंडू, पहिली धाव काढली आणि काहीच क्षेत्ररक्षणात चुकी झालेली, पण संकेत हे एवढे कॉन्फिडंट आहेत की त्यांनी दुसरी धाव काढलेली नाहीये. व्हेरी यंग कॉन्फिडंट मॅन हु कॅन डीलिंग इन 6 and 4 ओनली. संकेत एक जबरदस्त असा उंचपुरा खेळाडू जो फक्त षटकार आणि चौकार यांची आतषबाजी करतो. पुढचा चेंडू आणि परत एकदा हा साइड स्क्रीनच्या दिशेने चाललेला चेंडू आणि हा झेल सोडलेला आहे. 2 धावा काढल्यात संकेत यांनी आणि हा झेल सोडलेला आहे. बघूया आपल्या हे संघासाठी हा झेल अजूनच महाग पडतो का. संकेत रानडे यांचा एक महत्वपूर्ण झेल यांनी सोडलाय. गोलंदाज काहीसा नाराज. 75 धावसंख्या झालेली आहे. शेवटचं षटक 75 धावसंख्या, एक गडी बाद 75. आणि परत एकदा एक अवांतर चेंडू झालेला आहे. संकेत रानडे यांना एक मोठं जीवदान इकडे लाभलं होतं आणि त्याचा फायदा आता ते अजूनच घेतील असं वाटतंय. आता बघूया ते आपल्या संघासाठी आणि परत एकदा निर्धाव टाकण्याच्या प्रयत्नात अवांतर धाव दिलेली आहे. श्रीकांत जोशी यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित आपल्या संघाच्या डगआउट मध्ये जायचंय. श्रीकांत जोशी परत एकदा जोशी फ्रॉम खंडाळा, तुमच्या संघाच्या डगआउट मध्ये जायचंय. पुढचा चेंडू संकेत रानडे यांना हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे आणि हा चौकार. पुढचा चेंडू परत संकेत रानडे यांच्याकडून हा जबरदस्त असा षटकार मारलेला आहे आणि यांच्याकडून 12 बॉल मध्ये 50 धावा झालेल्या आहेत आणि त्यांचं वैयक्तिक असं हे दुसरं हाफ सेंचुरी आहे. काल पण त्याने आकर्षक फलंदाजी करून 70 धावा केल्या होत्या आणि आज 12 चेंडूत 51 तब्बल धावा त्याने मिळवलेल्या आहेत. आज त्याच्यात 6 षटकारांचा समावेश. आणि परत एकदा संकेत यांनी हा प्रयत्न केला होता, काहीसा फसलेला असा प्रयत्न. पहिली धाव काढली आहे आणि दुसरी धाव सुद्धा काढलेली आहे. एक अतिशय सुंदर अशी दुसरी चोरटी धाव काढलेली आहे आणि परत एकदा स्ट्राइक आपल्या जवळ ठेवलाय आणि परत एकदा या संघाने 89 ही आपली कालची जी हायेस्ट धावसंख्या झालेली याचा निश्चितच ते मागे टाकतील असं दिसतंय. कारण एक चेंडू अजून बाकी. 89 धावसंख्या झालेली आहे.
संकेत आणि परत एकदा चौकार. दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इथे काही खेळाडूंचा सत्कार होतोय. रिकी रत्नाकर एक नावाजलेले खेळाडू आणि त्यांचा संघ आपला वेळात वेळ काढून सर्व पाहुणे आज इकडे आलेत. अभिनंदन रिकी, चांगला प्रयत्न केला. उपांत्य फेरीतल्या आजचा हा तिसरा सामना चाललाय. मान्यवरांचे आभार. मान्यवरांनी आज वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी रिकी रत्नाकर यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. विजय जोशी, वॉर्ड ऑफिसर, ठाणे महानगरपालिका यांचा सत्कार करतील रिकी. शाल, सन्मान चिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सत्कार करतायत रिकी रत्नाकर. सर्व प्रमुख पाहुण्यांचे इकडे स्वागत. वेळात वेळ काढून आज इकडे हे सर्व प्रमुख पाहुणे आलेत. हेमंत जोशी, तुमचेही आभार. रिकी रत्नाकर यांनी त्यांचाही सत्कार करायचा आहे.
वीर सावरकर या संघाच्या एका खेळाडूंनी कृपया स्टेज कडे यावे ही विनंती. दोन मिनिटं सामना पंचांना विनंती आहे, 2च मिनिटं फक्त सामना थांबावा, 2 मिनिटं फक्त. पुढील मान्यवर आहेत राजेश जोशी दहिवली, यांचा पण सत्कार करतील रिकी. शाल, तुळशीचं रोप आणि सन्मान चिन्ह देऊन. फलंदाजी संघाच्या एका राखीव खेळाडूंनी कृपया स्टेज कडे यावे विनंती. पुढील सत्कार होईल तो अनिल कुलकर्णी, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका. प्रमुख पाहुण्यांचा इथे सत्कार होतोय. मकरंद सोहोनी ठाणे, यांचाही सत्कार करण्यात येईल. रिकी रत्नाकर यांच्याकडून शाल, सन्मान चिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सत्कार करण्यात येतोय. एक मिनिट. धन्यवाद रिकी. पंच सुरू करू शकता. पंच आता तुम्ही सामना सुरू करू शकता. 94 धावांचा डोंगर आता यांना पार करायचा फलंदाजी संघाला. पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडूवर जबरदस्त असा प्रहार केला आहे, जबरदस्त खणखणीत असा षटकार मारलेला आहे. निनाद सहस्रबुद्धे आणि गिरीधर ओपनिंग बॅट्समन फॉर वीर सावरकर टीम. केशव हेडगेवार संघाने आक्रमक अशी सुरुवात करून 93 धावांचा डोंगर रचला होता आणि त्या डोंगराचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूत षटकार मारलेला आहे. पहिल्या चेंडूत खणखणीत असा षटकार मारलेला आहे आणि एक चांगली अशी सुरुवात केली आहे. गोलंदाजी करतायत कौस्तुभ, साऊथ आफ्रिकेचा डेल स्टेनची आठवण करून देणारे कौस्तुभ. एक लॉंग रनअप घेऊन ते येतात आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त असा प्रहार करत फलंदाजीनी सुद्धा पुढचा चेंडू आणि परत एकदा टोलवलेला हा चेंडू खणखणीत असा षटकार मारलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात करतायत. 2 चेंडू आणि 12 धावा झालेल्या आहेत. 94 धावांचा पाठलाग करताना अतिशय सुंदर अशी सुरुवात. 2 चेंडूत 12 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज काहीसे चिंतेत वाटतायत कारण की पहिल्याच 2 चेंडूंवर आकर्षक अशी फलंदाजी करताना दिसतायत. पुढचा चेंडू कौस्तुभ आणि परत एकदा हा आकर्षक फटका मारलेला आहे. एक आणि एक जबरदस्त असा प्रहार आणि तेवढा जबरदस्त असा कॅच घेतलाय अमित पटवर्धन यांनी.
आणि खूपच छान असा झेल टिपलेला आहे अमित पटवर्धन यांनी आणि आपल्या संघाला पहिलं यश देण्यात ते यशस्वी ठरलेत. सुंदर असा कॅच त्यांनी घेतलाय कौस्तुभ यांच्या गोलंदाजीवर. निश्चितच त्यांचं मनोधैर्य हे उंचावलेलं दिसतंय. ब्राह्मण सभा क्रीडा समिती कल्याण व परशुराम सहाय्यक संघ संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ब्राह्मण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेसाठी आपल्याला स्पॉन्सर्स लाभलेले आहेत. पुढील फलंदाज रसिक काळे एक नावाजलेला खेळाडू. पुढचा चेंडू कौस्तुभ आणि अतिशय उंच असा हा गेलेला चेंडू आणि ह्या वेळेला मात्र अमित यांना काही तो पकडता आलेला नाहीये आणि हा चौकार. अशा प्रकारे 25 धावा झालेल्या आहेत. 1-25 अशी एक जबरदस्त सुरुवात केलेली आहे. वीर सावरकर संघाने 94 धावांचा डोंगर यांचा पाठलाग करताना एक जबरदस्त अशी सुरुवात आपल्याला म्हणता येईल आणि निश्चितच अशी सुरुवात त्यांना करायची होती. एक षटकानंतर 25 धावा झालेल्या आहेत. 1-25 आणि आता पुढील षटक घेऊन येतोय आणि फलंदाजीची धुरा सांभाळणारा संकेत रानडे आता परत एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय. आणि संकेत रानडे आता आपल्या संघासाठी काय करतायत. दुसरा षटक घेऊन येत आहेत संकेत रानडे उंच पुरा असा खेळाडू आणि पहिला चेंडू त्याने त्यांच्या वेगळ्या शैलीत टाकलेला चेंडू. एकच धाव घेण्यात फलंदाजाला यश. लेग बाईचा इशारा पंच यांचा. पंच सुमित लेले आणि मिलिंद नवाथे या सामन्यासाठी लाभलेले पंच. अतिशय नावाजलेले पंच. आणि काहीचा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न निर्धावाचा टाकलेला हा चेंडू. पुढचा चेंडू संकेत रानडे यांचा आणि अमित पटवर्धन यांनी परत एकदा एक सुंदर असा झेल घेतलेला आहे. संकेत रानडे यांना यश मिळतंय. आपण हे सामने म्हणजे ही पूर्ण स्पर्धा बघू शकतोय. याचं कारण आहे YouTube आणि या YouTube साठी आपल्याला योगदान मिळालेले ते अमित पटवर्धन यांच्याकडून. अमित पटवर्धन आणि सुयोग खरे माफ करा. हे YouTube आपल्याला YouTube मुळे जे सामने दिसत आहेत त्याच्यासाठी आपल्याला योगदान लावलेले ते सुयोग खरे यांच्याकडून समितीकडून त्यांचे आभार व्यक्त करतो मी. आणि हे अवांतर धाव. नवीन फलंदाज येतोय. तसंच आपल्याला जेवणाची सोय जी केली होती दोन्ही दिवस जेवण आणि नाश्त्याची सोय जी केली होती त्यासाठी रिकी रत्नाकर यांचे आभार. त्यानंतर
आपल्या या टुर्नामेंट साठी जे मंडप घातलं गेलं त्यासाठी ऋषिकेश यांचे समिती आभार मानेल. सुंदर फटका आणि हा चौकार आणि हा चौकार मारलेला आहे. तसेच आपले सगळे खेळाडू हे एकसारख्याच टी शर्ट मध्ये दिसत आहेत. तर हे टी शर्ट ज्यांनी स्पॉन्सर केले प्रवीणजी जोशी यांचेही आभार. पुढचा चेंडू संकेत रानडे यांचा, निर्धाव असा चेंडू आणि अशा प्रकारे त्यांचं हे षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि धाव संख्या होते 31. धाव संख्या होते 31. 2 षटकांचा खेळ इकडे संपतोय. 94 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 31. एक चांगली अशी सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये 25 धावा कुठल्या होत्या, पण त्यानंतर मात्र काही धावा काढता आलेल्या नाहीये. संकेत रानडे परत एकदा आपल्या फलंदाजीतली चमक गोलंदाजीतही करताना दिसतायत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स फ्रॉम संकेत रानडे. तिसरा षटक अमित दीक्षित आणि पूर्ण यष्टी उद्ध्वस्त झालेली आहे. एक जबरदस्त अशी गोलंदाजी अमित दीक्षित यांच्याकडून. आपल्या स्पर्धेसाठी जे अंपायर्स लाभलेले आहेत, जे पंच म्हणून काम करतात 2 दिवस तळपत्या उन्हात, त्यांचेही आभार. श्री अनिल कर्वे, अरुण कर्वे, मिलिंद नवाथे आणि सुमित लेले या चौघांचेही आभार. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. ज्यांना कोणाला जेवायचं असेल त्यांनी त्वरित समालोचक कक्षाच्या मागे जिथे व्यवस्था केली तिथे येऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. नवीन फलंदाज मिलिंद सोनटक्के आणि अमित दीक्षित पहिल्या चेंडूत यष्टी उद्ध्वस्त करण्यात त्यांना यश आलेलं आहे. आणि परत एकदा चांगला असा फटका आणि तेवढं चांगला असं क्षेत्ररक्षण करताना दिसतंय. पहिली धाव काढतात आणि दुसरी धाव सुद्धा त्यांनी अतिशय चांगली काढलेली आहे. 2 धावा त्यांना मिळत आहेत. संघासाठी 2 धावा. परत एकदा पहिली धाव काढली आणि दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज बाद होताना दिसतोय. या आपल्या स्पर्धेसाठी जे निवडचे दिवस वापरले गेले त्याची स्पॉन्सरशिप आपल्याला मिळाली. देवेन कुलकर्णी आणि योगेशजी साठे समितीतर्फे त्यांचे आभार. तदनंतर पुढील चेंडू अमित आपल्याला दीक्षित. या स्पर्धेसाठी त्यांनी पाण्याची सोय करून दिली असे ऋषिकेश दातार यांचेही आभार. आणि एवढ्या तळपत्या उन्हात वारंवार प्रत्येक जणाला थंड पाणी उपलब्ध होतंय. सुंदर असा चेंडू, निर्धाव टाकलेला चेंडू अमित दीक्षित यांच्याकडून.
तसेच आपल्या संपूर्ण स्पर्धेत अतिशय महत्वाची अशी स्कोरिंगची जबाबदारी ते अनंत गुपेकर काकांचे आभार. आणि एकच धाव काढली. त्यांना काका म्हणायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं असूनही मी म्हटलं अनंत कुपेरकर यांचे हार्दिक आभार. तसेच आपल्याला वारंवार प्रत्येक चेंडूची धावतं समालोचन करून देणारे रवींद्र दांडेकर, रसिक काळे, सुहास पाठक, पराग पटवर्धन यांचेही आभार. आणि परत एकदा हा चौकार मारलेला आहे. या सामन्यातलं हे चौथं षटक. आणि परत एकदा चांगला टोललेला चेंडू. पहिली धाव काढतात आणि अमित आणि पिनाक यांचं काही कन्फ्युजन झालं आणि फलंदाजी संघाला मात्र या 4 धावांचा मोबदला मिळतोय. क्षेत्ररक्षण फक्त अमितलाच करायचं असं दिसतंय. सगळीकडे धावतोय. आक्रमक शैलीचा अतिशय गुणवान खेळाडू आहे अमित पटवर्धन. आणि परत एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 45 धाव संख्या. बाहेरून खेळाडू आलेले आहेत. त्या सगळ्यांची व्यवस्था 2 दिवस करण्यात आली. तर ती सगळी जबाबदारी तिथे सार्थक आणि ही औपचारिकता आता राहिलेली आहे या सामन्यामध्ये असं दिसतंय. अतिशय संथाशी फलंदाजी करताना फलंदाज दिसतायत. एक पुढचा चेंडू आणि अवांतर चेंडू. एक अवांतर धावेत वाढ. धाव संख्या होते तर या सर्व खेळाडूंची 47. व्यवस्था जी केली होती तर ती आपल्याला त्याच्यासाठी. आणि परत एकदा चांगला टोललेला चेंडू. एकच धाव मिळाली. कौस्तुभ यांनी तो क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. एकच धाव या संघाला काढता आली. धाव संख्या होते 48. या सर्व खेळाडूंची जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती ती त्यासाठी आपल्याला सहकार्य लाभले ते ब्राह्मण सभा कर्जत, तसेच सिद्धेश, सार्थक आणि अमित पटवर्धन यांच्याकडून त्या सर्वांचे समितीतर्फे आभार. सुंदर असा षटकार मारलेला आहे. आणि अशा प्रकारे हा सामना केशव हेडगेवार संघ याने जिंकलेला आहे.